नमस्कार मित्रांनो, मॅथ्सचं पुढचं लेक्चर आता आपण सुरू करतो आहोत. नवीन कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. दोन संख्यांच्या मधील एकूण नैसर्गिक संख्या काढणे. आपण बेसिकली आधीच्या लेक्चर्समध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण, पूर्णांक, परिमेय, अपरिमेय सगळं बघितलेलं आहे. आता ॲप्लिकेशन्स आपण बघणार आहोत. दोन संख्यांच्या मध्ये किंवा एक संख्येपासून दुसऱ्या संख्येपर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत हे काढणं. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की 1 ते 13 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत, तर तुम्ही इझिली म्हणाल की सर 13 आहेत, याच्यामध्ये काय फॉर्म्युल्याची गरज आहे. किंवा पहिल्या 34 नैसर्गिक संख्यांमध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत, तर 34 आहेत. पण प्रॉब्लेम तिथे नाहीये. समजा तुम्हाला मी सांगितलं की 36 ते 80 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, मग तुम्हाला बोट मोजावे लागतील. 36, 37, 38, 39, 40, 80 पर्यंत मोजत बसावं लागेल. म्हणून जिथे अर्धवट याच्यामध्ये आपल्याला काढायचे असतात तिथे हा फॉर्म्युला जास्त उपयोगी पडतो. आता काही पुस्तकांमध्ये दोन वेगवेगळे फॉर्म्युले दिलेले असतात. कशासाठी? एक म्हणजे पहिल्या काही नैसर्गिक संख्यांमधले किती नैसर्गिक संख्या याच्यासाठी वेगळा, आणि आशांसाठी वेगळा, म्हणजे 36 ते 80, 35 ते 85, 104 ते 205 याच्यासाठी वेगळा. पण आपण एकच फॉर्म्युला वापरायचा. तो फॉर्म्युला दोघांना लागू पडतो. कसा तो बघू. फॉर्म्युला असा आहे की शेवटची संख्या भागिले वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या घ्यायची, त्याच्यातनं पहिली संख्या मायनस करायची आणि जे उत्तर येईल त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. याला मी शॉर्टमध्ये असं लिहिलंय, L मायनस F ब्रॅकेटमध्ये प्लस 1. L म्हणजे लास्ट नंबर, F म्हणजे फर्स्ट नंबर, अधिक 1. सो L मायनस F प्लस 1 असंच लक्षात ठेवायचं. शेवटची पहिली वगैरे थोडंसं म्हणायला जड जातं, म्हणून L वजा F कंसामध्ये अधिक 1. मग आता 36 ते 80 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती असं जर आपल्याला माहित आहे. इथे पर्यंत हा शब्द महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये 80 पर्यंत, 36 ते 80च्या मध्ये म्हटलं तर आपलं कन्फ्युजन होईल की मग 80 घ्यायचा का नाही घ्यायचा. म्हणून त्याचं वर्डिंग जे आहे ते आहे 36 ते 80 पर्यंत, म्हणजे 80 धरून आणि 36 धरून एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत. तर आता आपल्याला काय पाहिजे, L आणि F पाहिजे. L म्हणजे लास्ट नंबर. लास्ट नंबर कोणता आहे? 80. F म्हणजे फर्स्ट नंबर, तो किती आहे? 36. सो 80 वजा 36 कंसामध्ये अधिक 1. 80 वजा 36 किती येतील? 44. राईट. अरे सॉरी, इथे 1 अधिक 1 बरोबर 45. ओके, म्हणजे 36 ते 80 याच्यामध्ये एकूण संख्या किती आहेत? 45. राईट. ओके, याच पद्धतीने समजा तुम्हाला मी सांगितलं की एकशे 5 ते 235 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती. तर लास्ट किती? 235 वजा फर्स्ट किती? 105. किती आले? 5 5 गेले 0, 3 0 गेले 3, 2 1 गेला 1 आणि अधिक 1 म्हणजे 131. राईट. सो 105 ते 235 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? 131. राईट. परफेक्ट. आता समजा दोन संख्यांच्या मधील सम किंवा विषम संख्या आपल्याला काढायच्या असतील, म्हणजे सगळ्या नैसर्गिक संख्या नाही, दोन संख्या दिलेल्या आहेत. समजा इथे जसं आहे 36 ते 80 पर्यंतच्या एकूण सगळ्या नैसर्गिक संख्या काढायच्या होत्या आपल्याला. पण प्रश्न जर असा असेल तर 36 ते 80 पर्यंत एकूण समसंख्या किती, किंवा 36 ते 80 पर्यंत एकूण विषम संख्या किती असं काढायचं असेल तर कोणते फॉर्म्युले वापरायचे. त्याच्या आधी आपल्याला ब्रीफली समसंख्या आणि विषम संख्या हे माहित असलं पाहिजे, ते बघून घेऊ. समसंख्या म्हणजे जिला 2 ने निशेष भाग जातो, याला इंग्लिशमध्ये म्हणतात इव्हन नंबर. समसंख्या म्हणजे काय? इव्हन नंबर. डिव्हिजिबल बाय 2 विदाउट रिमाइंडर. याच्यातला निशेष किंवा विदाउट रिमाइंडर इंग्लिशमध्ये हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे भागाकारानंतर बाकी शून्य आले पाहिजे. 2ने तसा कुठल्याही संख्येला भाग जाईल. 5लाही 2ने भाग जातो पण बाकी उरते. 7लाही 2ने भाग जातो पण बाकी उरते.
पण आठाला जर 2ने भागितलं तर बेचोक 8, बाकी 0. बाकी 0 म्हणजे निःशेष, म्हणजे शेष नाही ज्याच्यामध्ये तो निःशेष. शेष म्हणजे बाकी, उरलेली. तर उर्वरित काही नाही. विदाउट रिमाइंडर, रिमाइंडर म्हणजे इंग्लिशमध्ये बाकी, तर विदाउट रिमाइंडर म्हणजे 0 रिमाइंडर म्हणजे 0 बाकी. तर ज्यांना 2ने असा निःशेष भाग जातो त्याला म्हणतात समसंख्या. आता समसंख्या कोणती असते? जिच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 हे युनिट्स प्लेसला असतात. म्हणजे शेवटचा आकडा हा 0, 2, 4, 6, 8 ज्यांच्या इथे असतो. सो एकक स्थानी म्हणजे युनिट्स प्लेसला 0, 2, 4, 6, 8 याच्यापैकी असेल ती संख्या सम असते. आता 24 शेवटी काय आहे? 4. 56, 6, 96, 6 इथे 4, इथे 4, इथे 8, 4, 4 म्हणजे या सगळ्या समसंख्या आहेत. आता मग विषम संख्या म्हणजे काय ते पण समजून घेऊ आपण. विषम संख्या म्हणजे ज्यांना 2ने निःशेष भाग जात नाही अशा संख्या म्हणजे विषम संख्या. याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑड नंबर्स. ओके, ऑड नंबर्स. सो दोज नंबर्स विच कॅनॉट बी डिवायडेड बाय 2 इव्हनली. इव्हनली म्हणजे काय? निःशेष, विदाउट रिमाइंडर. भाग जातो पण बाकी उरते. सो इव्हनली डिवाइड नाही करतायत. ओके, त्या कशा असतात? ऑड नंबर्स असतात, ते विषम नंबर्स असतात. सो इफ वी डिवाइड अन ऑड नंबर बाय 2 देन इट विल लीव अ रिमाइंडर. म्हणजे 2ने जर आपण भाग दिला एखाद्या विषम संख्येला तर बाकी काहीतरी उरेल. उदाहरणार्थ 5ला जर 2ने भाग घेतलं तर 2 दुणे 4, खाली रिमाइंडर उरेल, बाकी उरेल 1. राईट, परफेक्ट. यांच्या एकक स्थानी म्हणजे यांच्या युनिट्स प्लेसला, कोणाच्या युनिट्स प्लेसला? विषम संख्यांच्या युनिट्स प्लेसला 1 असतो किंवा 3, 5, 7, 9. 1, 3, 5, 7, 9 हा शेवटी असला तर 23, 3, 57, 7, 93, 3 ही किती? ही 58,53,459 शेवटी 9 म्हणजे विषम संख्या. ओके, याच्या शेवटी 1 -90,521 शेवटी 1 आहे म्हणजे विषम संख्या. राईट, सो या विषम संख्या. करेक्ट. ओके, नाव सम आणि विषम आपण बघितलं. आता आपण कुठून गेलो होतो? इथून गेलो होतो की 2 संख्यांच्या मधील एकूण सम आणि विषम संख्या काढणे. आता याच्यामध्ये हा जो मी तक्ता दिलेला आहे हा तक्ता अत्यंत महत्वाचा आहे. याच्यात 3 स्टेप करायच्या असतात. अतिशय सिंपल आहे. हा तक्ता खूप भरलेला वाटतोय म्हणून अजिबात घाबरून जायचं कारण नाही. अतिशय सिंपल आहे. त्याचं लॉजिक पण मी सांगेल की ज्या 2 आकड्यांच्या मधले सम किंवा विषम आकडे आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे आता आपल्याला सम आकडे काढायचे आहेत आणि विषम आकडे काढायचे. ज्या 2 आकड्यांच्या मधले सम किंवा विषम आकडे काढायचे आहेत ते 2 आकड्यांमध्ये एक पहिला आकडा असतो, एक शेवटचा आकडा असतो. एफ आणि एल. एफ म्हणजे फर्स्ट, एल म्हणजे लास्ट. ते 2 आकडे बघायचे. ते जर त्याच्यातला एक सम आणि दुसरा विषम असेल, म्हणजे पहिला सम आणि दुसरा विषम किंवा पहिला विषम आणि दुसरा सम असेल तर स्टेप नंबर 1 ही कॉमन आहे सगळ्यांसाठी. आता तीन कॅटेगरी आहेत. पहिली कॅटेगरी कोणती? की ज्या 2 आकड्यांमधले एकूण सम किंवा विषम संख्या आपल्याला काढायच्या त्या 2 पहिला आकडा शेवटचा आकडा हे वेगळे वेगळे आहेत का? वेगळे वेगळे म्हणजे समविषम आहेत का? ही पहिली कंडिशन. दुसरी की दोन्ही सम आहेत आणि तिसरे दोन्ही विषम आहेत. या 3 कंडिशन आहेत. या तिन्ही सिच्युएशन मध्ये पहिली स्टेप आपली कॉमनच आहे. त्यामुळे पहिली स्टेप आपल्याला सगळ्यांमध्येच घ्यायची आहे. पहिली स्टेप कोणती? की त्या 2 आकड्यांमधले एकूण संख्या काढणे. जे आपण याच्या आधी बघितलं की 2 नैसर्गिक संख्यांमधल्या नैसर्गिक संख्या काढणे. ती पहिली स्टेप कॉमन आहे. ती स्टेपचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे. लास्टचा आकडा घ्यायचा, त्याच्यातनं फर्स्टचा आकडा मायनस करायचा आणि जे उत्तर आलं त्याच्यात 1 मिळवून टाकायचा. सो ही पहिली स्टेप सगळ्यांसाठी कॉमन आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये फरक पडतो. दुसरी स्टेप काय आहे की समजा सम विषम किंवा विषम सम असे पहिले आणि शेवटचे आकडे असतील तर समसंख्या आणि विषम संख्या यांची म्हणजे एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या या n/2 असतात. म्हणजे n म्हणजे काय? या एकूण संख्या ज्या काढल्या ना आपण त्याला आपण n म्हणायचं. त्या n ला इक्वली डिवाइड करून टाकायचं. तेवढ्या सम आणि तेवढ्या विषम. म्हणजे थोडक्यात काय की जर
समजा 35 ते 66 पर्यंतच्या एकूण सम आणि विषम संख्या आपल्याला काढायच्या. पहिली स्टेप काय आपली की पहिली आणि शेवटची संख्या बघायची आणि ती याच्या तिघांपैकी कोणत्या कॅटेगरीतली आहे ती बघायची. आता पहिली संख्या काय आहे 35, ती काय आहे विषम. दुसरी संख्या 66 ही आहे सम. विषम सम म्हणजे आपली कुठली कॅटेगरी आहे, पहिली कॅटेगरी आहे. समविषम किंवा विषम सम ही पहिली कॅटेगरी. एनिवे पहिली स्टेप आपली कॉमन आहे की एकूण संख्या काढायच्या. एकूण संख्यांचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, लास्ट मायनस फर्स्ट प्लस 1. हे मी इथे मुद्दाम हे सोडवून दाखवलंय याच्याकरता की तुम्हाला जी मी PDF शेअर करेल ती PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं हे आहे, लिंक आहे, त्याच्यावर जा. त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळेल. त्यामुळे लिहून काहीच घेऊ नका. ओके, हे सोडवून दाखवलंय तुम्हाला, पण मी इकडे तुम्हाला आत्ता सोडवून दाखवतो. सो पहिली स्टेप काय आहे, एकूण संख्या काढणे. ती कॉमन आहे, लास्ट मायनस फर्स्ट प्लस 1. लास्ट काय आहे 66, सो 66 वजा फर्स्ट काय आहे 35 वजा 35. ओके, आणि याचं जे उत्तर येईल त्याच्यात 1. ओके, 66 वजा 35 किती बाळांनो, 66 वजा 35, 6 मधून 5 गेला 1, 6 तून 3 गेला 3, अधिक 1 किती आलं उत्तर 32. या 32 ला आपण काय म्हणायचं n. ओके, 32 ला आपण म्हणायचं n. आणि ही पहिल्या कॅटेगरीतल्या याच्यात सम आणि विषम किती n/2 म्हणजे निम्मे निम्मे. सो 32 आहेत ना, 32 च्या निम्मे किती 32/2 इतक्या समसंख्या म्हणजे इव्हन नंबर्स, आणि 32/2 इतकेच ऑड म्हणजे विषम नंबर्स 32/2 म्हणजे 32/2 16. 16 संख्या, 16 संख्या सम आहेत, 16 संख्या विषम आहेत. चुटकीसरशी उत्तर. सो 35 ते 66 पर्यंत 16 संख्या सम आहेत, 16 संख्या विषम आहेत. बघा 35 ते 66 पर्यंत मी लिहिलेलं आहे. ज्या विषम संख्या आहेत त्यांना मी निळा बॅकग्राऊंड दिलेला आहे, फेंट निळा, आणि दुसरीला आम्ही फेंट नारिंगी किंवा पिंक कलर दिलेला आहे. कशाला, समसंख्यांना. तर बघा 35 पासून जर तुम्ही काउंट केले तर हे बघा एकूण 16 येतील. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 संख्या विषम आणि उरलेल्या 16 संख्या सम. राईट. ओके, आता पुढचा प्रकार की ज्या दोन संख्यांच्या मधील एकूण सम आणि एकूण विषम संख्या काढायच्या आहेत, त्याच्यातली पहिली संख्या पण सम आहे आणि दुसरी संख्या पण सम आहे अशी कंडिशन. त्याच्यामध्ये पहिली तर स्टेप कॉमन, एकूण संख्या काढणे, लास्ट मायनस फर्स्ट प्लस 1. आणि आता बघा याच्यात पहिली पण सम आहे आणि शेवटची पण सम आहे, म्हणजे सम थोड्याशा जास्त आहेत. आणि म्हणून काय करायचं, समसंख्या काढण्यासाठी हा जो n आला ना, म्हणजे एकूण संख्या आला ना, n मध्ये 1 मिळवायचा आणि मग त्याला भागिले 2 करायचं. कारण सम कुठेतरी एक्स्ट्रा होते, दोन्ही सम आहेत, म्हणजे स्टार्टिंगला पण सम आहे आणि एंडला पण सम आहे, म्हणजे सम एखादी जास्त असणार आहे. म्हणून काय करायचं, हा जो n आला एकूण संख्याला मध्ये 1 मिळवायचा आणि त्याला भागिले 2 करायचं. आणि विषम ही म्हणजे ऑड नंबर, हे दोन्ही एंडला सम आल्यामुळे ऑड नंबर 1 कमी असणार आहे. राईट. म्हणून काय करायचं, या n मधनं 1 मायनस करायचा आणि मग त्याला भागिले 2 करायचं. सो सिंपल. आणि याच्या एक्झॅक्ट उलट केव्हा करायचं असतं, जर दोन्ही विषम असतील तर, म्हणजे स्टार्टिंगची विषम आणि शेवटची पण विषम, म्हणजे विषम संख्या 1 एक्स्ट्रा असणार आहे आणि समसंख्या 1 कमी असणार आहे. म्हणून ज्यावेळी विषम असतात त्यावेळी काय करायचं, विषम काढताना या n मध्ये 1 मिळवायचा आणि मग भागिले 2 करायचं. आणि सम कमी असणार आहे कारण 2 विषम आलेले आहेत, त्यामुळे 1 सम कमी असणार आहे, म्हणून n मधनं आधी 1 मायनस 1 करायचा आणि मग भागिले 2 करायचं, ते आपल्याला सम मिळतील. म्हणजे समच्या वेळी सम 1 एक्स्ट्रा, विषमच्या वेळी विषम 1 एक्स्ट्रा, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, एक्झाम्पल बघू आपण. 36 ते 66. 36 काय आहे, सम म्हणजे इव्हन. 66 काय आहे, सम म्हणजे इव्हन. दोन सम आहेत. मग लक्षात ठेवायचं की सम मध्ये आपल्याला 1 एक्स्ट्रा करायचं आहे. ओके, सम. पण पहिली स्टेप कॉमन आहे. पहिली स्टेप काय, एकूण संख्या काढणे, लास्ट 66 मायनस फर्स्ट
36 किती आले 30 अधिक 1 बरोबर 31. 31 म्हणजे काय n. आता दोन्ही सम आहेत म्हणजे सम आपल्याला एक एक्स्ट्रा पाहिजे म्हणून 31 मध्ये 1 मिळवायचा आणि त्याला भागिले 2 करायचं. 31 अधिक 1 32. 32 भागिले 2 16. आणि दोन्ही समसम आहेत म्हणजे विषम एक कमी असणार आहे म्हणून एकूण विषम संख्या काढताना काय करायचं 31 मधनं 1 वजा करायचा आणि त्याला भागिले 2 करायचं. 31 वजा 1 30 भागिले 2 बरोबर किती 15. सो 36 ते 66 पर्यंत एकूण संख्या 31 त्याच्यातल्या 16 सम आणि 15 विषम. क्लिअर. व्हेरी सिंपल. आणि तुमच्या बघा हे बघितल्यावर लक्षात येईल बघा इथे आपण 35 काढून टाकली होती आपल्याला कशातल्या काढायच्या त्या 36 ते 66 मधल्या. तर बघा 36 ही बिगिनिंग पण सम आहे एंडिंग पण सम आहे त्याच्यामुळे सम एक एक्स्ट्रा असणार आहे आणि विषम त्याच्यामधले एक कमी असणार आहे. राईट. परफेक्ट. आता विषम 35 ते 65 पर्यंत एकूण सम आणि विषम संख्या आपल्याला काढायच्या आहेत. 35 काय आहे विषम म्हणजे ऑड. 65 पण काय विषम म्हणजे ऑड म्हणजे ऑड आल्या म्हणजे काय आपल्याला विषम दोन्ही विषम आल्यामुळे विषमच्या वेळी एक एक्स्ट्रा घ्यायचा समला एक एक्स्ट्रा एक समला एक कमी घ्यायचा. पण पहिली स्टेप कॉमन आधी एकूण संख्या काढायच्या. एकूण संख्या म्हणजे लास्ट किती 65 वजा फर्स्ट 35 किती 0 3 30 अधिक 1 31. आता विषम काढताना दोन्ही विषम आहेत म्हणून विषम काढताना 1 अधिक करायचा 31 अधिक 1 भागिले 2 म्हणजे 32 भागिले 2 म्हणजे 16. आणि सम इथे 2 विषम आल्या लगोपाठ म्हणजे स्टार्टिंग एंडिंगला म्हणून सम एक कमी असणार आहे म्हणून सम संख्या काढताना आधी -1 करायचा त्याला भागिले 2 करायचा. 31 वजा 31 भागिले 2 म्हणजे 15. म्हणजे 35 ते 65 पर्यंत एकूण संख्या 31 त्याच्यातल्या 16 विषम आणि 15 सम. क्लिअर. राईट. आता आता पुढचा भाग आहे की क्रमागत कॉन्झिक्युटिव्ह संख्यांची बेरीज. क्रमागत म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह संख्यांची बेरीज. ओके. की समजा मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या 1 ते 13 यांची बेरीज किती म्हणजे काय 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 असं करत करत 13 पर्यंत यांची बेरीज. आता याच्यामधला फरक लक्षात घ्या. आधीचा आपण बघितलं ते फक्त किती संख्या असं काढलं होतं आपण. आता आपल्याला बेरीज काढायची. समजा तुम्हाला सांगितलं की 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती तर याचा फॉर्म्युला क्रमागत म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या. ओके. आता त्याच्यात काय करायचं आधी एक n काढायचा. n मध्ये आपलं नेहमीचा फॉर्म्युला आहे लास्ट मायनस फर्स्ट अधिक 1 म्हणजे थोडक्यात काय की एकूण संख्या काढायच्या. एकूण संख्या काढल्या की त्यांची बेरीज त्यांच्या बेरजेचं सूत्र आहे n भागिले 2 कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. इंग्लिशमध्ये SN. S म्हणजे सम ऑफ फर्स्ट n numbers n natural numbers will be n by 2 in bracket first number plus last number. आणि याच्यातला n काय आपल्याला माहित आहे n म्हणजे टोटल नंबर ऑफ नंबर्स बिटवीन दोज टू नंबर्स. ओके. आता बघा की याच्यासाठी पण 2 वेगळे फॉर्म्युले वापरले जातात की समजा पहिल्या 13 संख्यांची बेरीज पहिल्या 15 संख्यांची बेरीज याच्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला वापरला जातो. तो फॉर्म्युला असतो n इंटू ब्रॅकेट n + 1/2 पण तो बेसिकली ना याच्यावरनच येतो. त्यामुळे पहिल्या क्रमांक संख्यांसाठी वेगळा फॉर्म्युला आणि आधीमध्ये विचारलं समजा 36 ते 80 या संख्यांची बेरीज तर त्यासाठी वेगळा फॉर्म्युला. याच्याने उगाच एक फॉर्म्युला वाढतो त्याच्यामुळे आपण एकच फॉर्म्युला वापरणार आहेत.
आधी n काढायचा टोटल संख्या आणि नंतर बेरीजचा फॉर्म्युला n/2 कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, हा एकच फॉर्म्युला आपण वापरणार आहोत, तो दोघांना चालतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ पहिल्या 13 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? इंग्लिश मध्ये काय? सम ऑफ फर्स्ट 13 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. ओके. पहिली स्टेप काय? एकूण संख्या काढायची. आता आपल्याला इथे माहितच आहे की पहिल्या 13 दिल्या आहेत म्हणजे 13च आहेत, पण तरी सुद्धा आपण एक स्टेप करायची म्हणून स्टेप करूयात. आधी आपल्याला काय काढायचं आहे? n काढायचा आहे. n आपण कॅपिटलच घेऊ ऍक्च्युली, है ना, कारण आधीपासून आपण n त्याच्यासाठीच वापरतो. n म्हणजे टोटल संख्या. फॉर्म्युला काय? लास्ट मायनस फर्स्ट प्लस 1. आता पहिल्या 13 संख्यांची बेरीज म्हणजे 1 2 असं करत करत 13 पर्यंत ना. सो लास्ट संख्या कोणती आहे? 13 मायनस फर्स्ट संख्या कोणती आहे? 1 आणि प्लस 1. 13 वजा 1 किती? 12. 12 अधिक 1 13. म्हणजे उत्तर 13 आलं आपलं. तर काय करायचं? जर पहिल्या क्रमांकात संख्या दिल्या असतील ना, समजा पहिल्या 35 संख्या, तर मग डायरेक्ट 35 घेऊन टाकायचा n, हे करत बसायचं नाही. पण समजा 36 ते 80 असं दिलं असेल तर मग तुम्हाला हे करावं लागेल. ओके. हे तुम्हाला फक्त करून दाखवलं मी की उत्तर तेच येतं हे दाखवण्यासाठी. सो n आपला किती आला? 13. फॉर्म्युला काय आपल्याला? आता आपल्याला काय करायचं आहे? पहिल्या 13 क्रमागत म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सची बेरीज. फॉर्म्युला काय? n/2 कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अधिक पहिली संख्या किंवा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, काही फरक पडत नाही त्याच्याने. सो n/2 इन ब्रॅकेट पहिली संख्या काय? 1, शेवटची संख्या काय? 13. बरोबर. सो n/2 कंसात 13 अधिक 1 किती? 14. ओके. ठीक आहे. आता n किती आलेला आहे आपला? 13. सो 13 हा n ची व्हॅल्यू टाकली इथे. 13/2 गुणिले 14. बरोबर. इथे खाली मग 1 लिहून टाकू आपण. 14/1. सो बे एके बे, बे साती 14. 2 7 14. जे इंग्लिश मीडियमला असतील किंवा सेमी इंग्लिशला असतील त्यांच्यासाठी. सो 13 गुणिले 7, खाली 1 एकच आला. सो 13 मल्टिप्लाइड बाय 7. 13 7 91. 13 7 91. सो पहिल्या 13 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 91. आता बघा, आपण जर 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10 असं करत बसलो तर किती वेळ लागला असता? फटक्यात आलं. आणि हे तुम्हाला मी समजवण्यासाठी म्हणून जास्त वेळ लावला, पण अदरवाईज ते किती फास्ट होऊ शकतं बघा. पहिल्या 13 संख्यांची बेरीज ना, एकूण संख्या किती? 13. सो 13/2 इंटू ब्रॅकेट पहिली संख्या 1, 1 अधिक 13 14. 14 बे साती 14, 13 7 91. विषय संपला. 20 सेकंद पण नाही लागले. ओके. या पद्धतीने करायचं. आता दुसरं एक, इथे पहिल्या 13 क्रमवार संख्या होत्या. आता आपण मधल्या संख्या घेऊ. 11 पासून 20 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, म्हणजे मध्येच आहे. ओके. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आधी काय काढायचा? n काढायचा. n म्हणजे काय? लास्ट मायनस फर्स्ट प्लस 1. सो लास्ट किती? 20. सो 20 वजा फर्स्ट किती? 11 अधिक 1. 20 वजा 11 किती? 9. 9 अधिक 1 किती? 10. सो n काय आला? 10. ठीक आहे. मग आपला फॉर्म्युला काय? बेरजेचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. n/2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट अधिक लास्ट. सो n ची व्हॅल्यू किती आहे? 10. ती 10 टाकली इथे. बरोबर. 10/2 कंसात फर्स्ट काय आहे? 11 आणि लास्ट किती आहे? 20. सो 20. सो दॅट इज इक्वल टू 10/2 गुणिले 20 आणि 11 किती? 31. बरोबर. ओके. बे एके बे, बे पंचे 10. 2 5 10.
ओके, सो खाली तर हा एक एक झाला. सो 5 मल्टिप्लाइड बाय 31, 5 गुणिले 31 किती? 5 1 आहे 5 आणि 5 हातचा काही नाही, 5 त्रिक 15, 155. 155 इज द आन्सर. सो 11 पासून 20 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 155. आता एक्सप्लेन करायला मला वेळ लागला तुम्हाला समजण्यासाठी, अदरवाइज चुटकीसरशी आपण करू. कसं करू? 11 पासून 20 आधी एन काढायचा आहे, म्हणजे 20 वजा 11 किती? 9, 9 अधिक 1 10. सो 10 10 बाय 2 गुणिले 20 अधिक 11 31, 2 पंचे 10, 5 1 5, 5 त्रिक 15, 155. किती वेळ लागला? 10 सेकंद सुद्धा नाही. राईट राईट. सो अशा पद्धतीने हा पुढचा फॉर्म्युला आहे. ओके, नाव बिफोर वी मूव्ह अहेड आपल्याला पुढचे हे करण्याआधी म्हणजे पुढचे फॉर्म्युले किंवा पुढचा भाग हे करण्याआधी आपल्याला एक गोष्ट माहिती असली पाहिजे, ती म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला फक्त 1 ने किंवा त्याच संख्येने भाग जातो, म्हणजे डिव्हिजिबल बाय 1 ऑर इटसेल्फ ओनली. म्हणजेच तिला दोनच फॅक्टर्स म्हणजे दोनच अवयव असतात, 1 म्हणजे 1 अँड नंबर इटसेल्फ. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी 3 घेतला, आपण एकापासून सुरुवात करू. एकाने 3ला भाग जातो का? ऑब्व्हियसली जातो, कारण एकाने सगळ्यांनाच भाग जातो. ओके, सो एकाने भाग जातो कारण 1 3 3, 1 3 इज द 3. दुसरा आकडा घेऊ आपण, 2ने भाग जातो का? निशेष नाही. बे 1 बे, बे 2 4 होऊन जातात, म्हणजे बे 1 बे आणि 1 बाकी उरेल, म्हणजे 2ने निशेष भाग जात नाही, विदाउट रिमाइंडर भाग जात नाही, म्हणजे 2 आकडा 2 हा अवयव नाही, 1 अवयव आहे. नाउ 3 आहे का? ऑब्व्हियसली आहे. 3 1 द 3, 3 1 3, म्हणजे 3 आहे. त्याच्यानंतर पुढे जाण्यात अर्थ नाही, कारण तो स्वतः आकडाच येऊन गेला. म्हणजे या 3ला फक्त 2 आकड्यांनी भाग जातो. ते 2 आकडे म्हणजे 1 आणि 3 स्वतः. अशी जी संख्या आहे विच इज डिव्हिजिबल बाय 1 ऑर इटसेल्फ, म्हणजे जिचे दोनच अवयव दोनच फॅक्टर्स कोणते आहेत? 1 अँड 3. अशा संख्येला मूळ संख्या किंवा प्राईम नंबर्स, यांना काय म्हणतात? प्राईम नंबर्स असं म्हणतात. ओके, प्राईम नंबर्स असं म्हणतात. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 प्राईम नंबर्स म्हणजे 25 मूळ संख्या आहेत. बघा असे 1 ते 10 मध्ये मी या पद्धतीने दाखवले तर बघा 2 ही मूळ संख्या आहे, लक्षात ठेवा. 2 ही मूळ संख्या आहे. 2 ही समसंख्या देखील आहे. ती कारण काय? 2ला एकाने भाग जातोच आणि 2ने भाग जातो आणि विषय संपतो. त्यानंतर पुढे तर आपण जाऊ शकत नाही. राईट. तर पहिल्या 10 मध्ये बघा 1 3 5 7, पुढच्या 10 मध्ये 11 13 17 19, त्याच्या पुढे 30च्या याच्यामध्ये फक्त 2च मूळ संख्या आहेत, 23 आणि 29. काही वेळा मूळ संख्या आणि विषम संख्या याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. बऱ्याच विषम संख्या आपल्याला मूळ संख्या वाटतात पण तशा नसतात. उदाहरणार्थ 27 असं वाटतं की 27 मूळ संख्या असेल, पण मग नंतर लक्षात आलं नाही 3ने भाग जातो तिला, म्हणजे एकाने भाग जातो, 27ने भाग जातो आणि 3ने भाग जातो, मग 9ने पण भाग जातो असं. सो विषम संख्या आणि मूळ संख्या याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेल की 1 ते 100 मधल्या मूळ संख्या पाठच करून टाका. प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 100. म्हणजे आपण अदरवाईज काय आहे, आपण पुढे विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे टेस्ट्स ऑफ डिव्हिजिबिलिटीज बघणार आहोत, पण त्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी 100 पर्यंत लावण्यात काही अर्थ नाही, हे पाठच पाहिजे. माझं म्हणणं आहे की 30 पर्यंतचे वर्ग म्हणजे स्क्वेअर्स आणि 1 ते 100 पर्यंतच्या आणि शक्य झालं तर 200 पर्यंतच्या पण मूळ संख्या प्राईम नंबर्स पाठच करून टाकायचे. सो 20 ते 30 मध्ये फक्त 2च आहेत, 23 आणि 29. त्याच्या पुढे पण 2च आहेत, 31 आणि 37. त्याच्या पुढे 3 आहेत, 41 43 47. त्याच्या पुढे 2च आहेत, 53 आणि 59. 57 ही मूळ संख्या वाटते बऱ्याच वेळा, पण ती 57 नाही मूळ संख्या. कारण काय? तिला पण 3ने भाग जातो. त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यात 61 आणि 67.
नंतर 71, 73 आणि 79, पुढे दोनच आहेत 83 आणि 89, आणि लास्ट मध्ये तर एकच आहे 97, एकूण आहेत 25. ओके, तर या पद्धतीने या मूळ संख्या पाठच ठेवायच्या. आता याच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवा की सम असलेली एकमेव मूळ संख्या 2 आहे. द ओनली प्राईम नंबर विच इज इव्हन, दॅट इज इव्हन. सॉरी, बघा याच्या पुढे पण आपण गेलो समजा 100च्या पुढे, तरी सुद्धा अशी कुठलीच संख्या सापडणार नाही की जी सम आहे आणि त्याच वेळी मूळ आहे. तशी एकच संख्या आहे 2. 2 ही अशी संख्या आहे की ती मूळ संख्या आहे आणि सम आहे. म्हणजे सम असलेली एकमेव मूळ संख्या म्हणजे 2. हे पक्क लक्षात ठेवायचं. एक ही मूळ संख्या नाही, कारण मूळ संख्येची डेफिनेशन काय आहे की एक आणि ती संख्या. आता एकाने भाग जातो, पण एक हीच स्वतःच आहे. म्हणजे याच्यात एक आणि मूळ आणि स्वतः हा भागच येत नाही. ती एक आणि मूळ संख्या आहे, दोन्ही सेमच आहेत. म्हणून एक ही मूळ संख्या नाही, हे पक्क लक्षात ठेवा. एक ही मूळ संख्या नाही, पक्क लक्षात ठेवा. 0 ही देखील मूळ संख्या नाही. म्हणजे मूळ संख्या थोडक्यात कुठून सुरू होतात? 2 पासून सुरू होतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे याचाच अर्थ सर्वात छोटी मूळ संख्या कोणती? ती पण आहे 2. सर्वात छोटी मूळ संख्या कोणती? 2. सर्वात मोठी मूळ संख्या काय असेल? नाही सांगू शकत, कारण संख्या किती पण वाढू शकतात. सो सर्वात छोटी मूळ संख्या 2, आणि 2 अशी संख्या आहे की जी मूळ आहे पण सम आहे. आणि पहिली विषम मूळ संख्या कोणती? तर 3. पहिली इथून सुरुवात होते, ही 2 आहे, ही सम आहे, त्यानंतर येणारी 3 ही विषम आहे. म्हणजे पहिली विषम मूळ संख्या 3 आहे. त्यानंतर अनेक विषम मूळ संख्या येतात. 5 ही मूळ संख्या आहे पण विषम आहे. 7 ही मूळ आणि विषम आहे. त्याच्यामुळे पहिली येणारी विषम मूळ संख्या ही 3 आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, राईट. ओके, संयुक्त संख्या याला म्हणतात कॉम्पोजिट नंबर हॅव्हिंग मोर दॅन 2 फॅक्टर्स. याच्या म्हणजे थोडक्यात काय माहिती आहे का, की मूळ संख्या सोडून इतर ज्या नैसर्गिक संख्या असतात त्या सगळ्यांना संयुक्त संख्या म्हणतात. मूळ संख्येच्या बाबतीत आपण बघितलंय, प्राईम नंबर्सच्या बाबतीत काय बघितलंय की प्राईम नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर्स. मूळ संख्येला फक्त 2च अवयव असतात. ओनली 2 फॅक्टर्स. कोणते? एक आणि ती संख्या स्वतः. आणि जिला 2पेक्षा जास्त अवयव असतात, म्हणजे मोर दॅन 2 फॅक्टर्स असतात, तिला म्हणजे जी मूळ नसते तिला आपण कॉम्पोजिट नंबर म्हणतो. कॉम्पोजिट याच्यासाठी म्हणतो, संयुक्त याच्यासाठी म्हणतो की ती अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला व्यक्त करता येते. उदाहरणार्थ समजा 8 आहे, तर 8 आपल्याला 1 गुणिले 8, 2 गुणिले 4, 4 गुणिले 2, 8 गुणिले 1 अशा वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करता येते. म्हणजे हिच्यात 2 पेक्षा म्हणजे 1 आणि ती स्वतः हे सोडून अजून इतर संख्या हिच्या पोटात सामावलेल्या असतात, संयुक्त असतात, म्हणून त्याला म्हणतात. ओके, आता उदाहरणार्थ 12ला कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, म्हणजे अवयव आहेत. म्हणजे 12ला कोणकोणत्या संख्यांनी निशेष भाग जातो? डिव्हिजिबल विदाउट रिमाइंडर. एकाने जातो, प्रत्येकालाच जातो. स्वतःने जातोच 12. त्याच्या व्यतिरिक्त 2ने जातो, बेसक 12, 2 6 12. 3ने जातो, 3 चौक 12, 3 4 12. 4ने जातो, 4 त्रिक 12, 4 3 12. 6ने जातो, 6 2 12 किंवा 6 2 12. याच पद्धतीने 10चे फॅक्टर काय? एक तर असतोच, स्वतः 10 असतो, त्याच्या व्यतिरिक्त 2 आणि 5 यांनी पण बाहेर जातो. एक ही संख्या संयुक्त संख्या देखील नाही. म्हणजे एक ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. म्हणजे एक ही संख्या एकमेव द्वितीय आहे, युनिक आहे. ती मूळ संख्या पण नाही आणि ती संयुक्त पण नाही. कारण संख्या आयदर मूळ असतात और संयुक्त असतात, पण एक आहे ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, युनिक आहे तुमच्यासारखी. राईट. सो एक ही युनिक आहे, ती मूळही नाही आणि संयुक्त नाही, नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. ओके, मग आता सगळ्यात छोटी संयुक्त संख्या कोणती? इकडे येऊ आपण.
सगळ्यात छोटी संयुक्त संख्या 4. सो स्मॉलेस्ट कॉम्पोजिट नंबर, स्मॉलेस्ट कॉम्पोजिट नंबर. हे बघा इथून इथेच लिहिलंय मी बघा. एक आपल्याला माहित आहे मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट, त्यामुळे 1 ला आपण काट मारली. 2 ही प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे, त्यांना ज्या प्राईम आहेत त्यांना मी राऊंड केलेले आहेत. म्हणजे मग कॉम्पोजिट कुठून सुरुवात होते? कॉम्पोजिटची सुरुवात होते 4 पासून. सो स्मॉलेस्ट कॉम्पोजिट नंबर, सगळ्यात छोटी संयुक्त संख्या कोणती? 4. सर्वात छोटी आणि सम असणारी संयुक्त संख्या कोणती? ती पण 4च आहे, कारण 4 सगळ्यात छोटी पण आहे आणि प्लस ती सम पण आहे. सो सर्वात छोटी सम संख्या किती? 4. ओके. आता त्याच्यानंतर येते कॉम्पोजिट नंबर येतो 6. पण 6 हा कॉम्पोजिट आहे आणि इव्हन आहे, सम आहे. 8 पण इव्हन आहे. म्हणजे बघा इथपर्यंत ज्या काही येत आहेत संख्या, कोणत्या? कॉम्पोजिट नंबर, संयुक्त संख्या, हे सगळ्या सम येत आहेत. पहिली विषम असणारी कॉम्पोजिट नंबर संख्या म्हणजे येते 9. सो सर्वात छोटी विषम असणारी संयुक्त संख्या म्हणजे स्मॉलेस्ट कॉम्पोजिट नंबर विच इज ऑड, ही कोणती आहे? 9. ओके, राईट. ते छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा अँड देर इज नथिंग ग्रेट अबाउट इट. आता पूर्ण वर्ग किंवा चौरस संख्या म्हणजे जेव्हा त्या संख्येला त्याच संख्येने गुणतो आपण, तेव्हा जी संख्या येते आपल्याला, जो रिझल्ट येतो त्याला आपण म्हणतो वर्ग किंवा पूर्ण वर्ग किंवा चौरस म्हणजे स्क्वेअर नंबर. सो एखाद्या संख्येला स्वतःनेच गुणून म्हणजे मल्टिप्लाइंग बाय सेल्फ मिळणारी संख्या ही चौरस संख्या असते. 0ला 0ने गुणलं तर 0 येते, 1ला 1ने गुणलं तर 1, 2ला 2ने गुणलं तर 4, 3ला 3ने गुणलं तर 9. सो बघा 1, 0, 1, 4, 9 या सगळ्या काय स्क्वेअर नंबर्स आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, शक्य झालं तर 30 पर्यंतचे स्क्वेअर नंबर्स पाठ करून टाका. ही PDF मी शेअर करणारच आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे रेडीच राहील. 30 पर्यंतची रात्र तुम्हाला मी सांगितलंय ना, काही काही गोष्टी तुमच्या जपामध्ये जर जप करत असाल तर, पण जप केला तर वारकरी संप्रदायवाला जप करा. समानता, पण वारकरी संप्रदाय म्हणजे मूळ वारकरी संप्रदाय, की जिथे ज्या वारकरी संप्रदायाला संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि अनेक महिला संत सुद्धा, म्हणजे समतेवर आधारित असलेला, लिंग जात धर्म असा काहीही न बघणारा तो वारकरी संप्रदाय. त्याची जर माळ असेल तुमच्याकडे, माझ्याकडे नाही आहे, म्हणजे मी वारकरी संप्रदायातला नाही आहे, पण मला संत साहित्याविषयी खूप आवड आहे. मी असा संप्रदाय कुठला जॉईन नाही केलेला, पण तो समतेवर आधारित असणारा जो वारकरी संप्रदाय आहे त्याचं मला फार कौतुक आहे. तुकाराम महाराजांचे अभंग बघावे, काय सुंदर अभंग आहेत आणि काय त्यांचं जीवन आहे. इट इज अमेझिंग. तर एनिवे, कुठलाही जप करत असाल, माळ जप करत असाल किंवा असं करून जप करत असाल, मेडिटेशन करत असाल, तर एखाद्या दिवशीच्या मेडिटेशनमध्ये स्क्वेअर नंबर्स टाकून द्या. म्हणजे दर आठवड्याला 2 वेळा स्क्वेअर नंबर्स टाकून द्या. म्हणजे 1, 1, 2, 4, 3, 9, 4, 16, 5, 24, 6, 36, 7, 49, 8 असं काहीतरी करून टाक, की जे डोक्यामध्ये प्रिंट झाले पाहिजेत. असं गुणाकार करण्याची गरज नको पडायला, या पद्धतीने. ओके, राईट. तर अशा पद्धतीने हे करा. 30 पर्यंतचे तुमचे स्क्वेअर नंबर्स पाठच पाहिजेत. ओके, राईट. सो हे काही गोष्टी आता आज आपण बघितल्या, राईट. त्याच्या आधी तुम्हाला नाही, परफेक्ट, दिस वॉज सिम्पल. ओके, सो इथपर्यंत आपण आलो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढे, आणि मित्रांनो हे बेसिक आहे, साधारणतः हे 5-6 लेक्चर्समध्ये हे आटोपेल. त्याच्यानंतर आपण हार्डकोर जे प्रॉपर गणित आहे त्याच्याकडे पण वळू, ज्याच्यामध्ये सरासरी, टक्केवारी म्हणजे शेकडेवारी, नफा तोटा, नंतर गुणोत्तर म्हणजे रेशोज, प्रॉफिट अँड लॉस, नंतर व्याज म्हणजे इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट वगैरे सगळं करणार आहोत आपण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट जरूर करा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा
गोरगरीब, होतकरू, गरजू अशा विद्यार्थ्यांसाठी मी हे सगळं करतो आहे. त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून असा कुठला गरीब, होतकरू, खेड्यापाड्यातला किंवा इव्हन शहरातला की ज्याला काही परवडत नाही, असा कोणीही मुलगा किंवा मुलगी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहू नये याच्यासाठी आहे. नुकतीच सावित्रीबाई फुलेंची आठवण तुम्ही सगळ्यांनी काढली असेलच. नसेल काढली तर जरूर त्यांची जन्मतिथी, पुण्यतिथी याच्या दिवशी जरूर त्यांची आठवण काढा. सावित्रीबाई फुलेंच्या आणि ज्योतिबा फुलेंच्या याच्यावर आता एक हे फिल्म रिलीज झालेली आहे, सत्यशोधक नावाची. मी बघणारच आहे, मी अजून बघितलेली नाही. जरूर बघा. समजा मी उद्या परवा बघून आलो तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओच्या सुरुवातीला जरूर सांगेल ती कशी आहे. पण विचार करा, विशेष करून हा व्हिडिओ ज्या मुली ऐकत असतील त्यांना मी सांगतो की मुलींनो, जर सावित्रीबाईंनी शेण अंगावर घेतलं नसतं, दगडधोंडे अंगावर घेतले नसते आणि एक दोन मुलींना घेऊन शाळा, विचार करा की जेव्हा समाजाचाच विरोध होता मुलींच्या शिक्षणाला, अशा वेळी मुलींच्या शिक्षणासाठी लोकांची बोलणी सहन करणं, शेण अंगावर घेणं, दगडधोंडे अंगावर घेऊन तरी सुद्धा त्या ध्येयाला वाहून घेणं, याच्यासाठी किती जबरदस्त आत्मशक्ती लागली किंवा किती जबरदस्त आत्मशक्ती त्यांच्याकडे असेल. जर सावित्रीबाई आणि त्यांच्यासारखे अनेक ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःचं जीवन अर्पित केलं, महर्षी धोंडोकेशे कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि अनेक जण, मी आता लगेच मला इतकी नावं आठवणार नाही, तर कदाचित तुम्ही या पितृसत्ताक पद्धतीमध्ये अजूनही धुणी भांडीच करत राहिला असतात. अजूनही सगळ्याच स्त्रिया, सगळ्याच मुली धुणी भांडे आणि उष्टी खरकटीमधून बाहेर पडलेल्या नाहीत. अर्थात ते काम वाईट आहे असं नाही, पण जिथे त्याच्यामध्येच मुलींना गुरफटून टाकण्यात आलेलं होतं, त्यांना सर्व ज्ञानाची कवाडं बंद होती, अशा समाजामध्ये जागृती घडवून आणून आज तुम्ही जर हे बघू शकतात, आज जर तुम्ही शाळेत जाऊ शकतात, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अधिकारी होत असाल, तर सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले. जर पूजा कोणाची करायची असेल तर त्यांची करा. इतर तुमच्या श्रद्धास्थानाची जरूर पूजा करा, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही इथे आहात तर सावित्रीबाईंमुळे आहात, ज्योतिबांमुळे आहात, महर्षी कर्वेंमुळे आहात. त्यांची आठवण जरूर करा. बाकी सगळं करा, पण त्यांची आठवण जरूर करा. आणि आपल्या मुलामुलींना संस्कार देताना सुद्धा हे आठवण द्या त्यांना की हे होते म्हणून आपण आहोत. त्यांची आठवण आपण ठेवली पाहिजे. राईट. सो थँक्यू व्हेरी मच. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत थँक्यू.